महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी आहे। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर ठाकरे सेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची भाजपने तयारी दाखवल्याची माहिती। ही महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी असल्याचं बोललं जाते। उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांना विधानसभेचं तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी महाविकास आघाडीची मागणी। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडून। वैदेही, नेमकं विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार आहे आणि भाजपची खेळी नेमकी काय? बघतोय की विरोधी पक्ष नेत्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। विरोधी पक्ष नेता पद हे दिलं जाणार की नाही इथून खरं तर सुरुवात आहे। मात्र विरोधी पक्ष नेता हा याचा निर्णय जो आहे तो घेण्यात यावा या संदर्भात महाविकास आघाडी आग्रही आहे। अर्थात आज त्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची देखील हे भेट घेणार आहेत। मात्र एकूण जर बघितलं तर या भेटीमध्ये एक वेगळा ट्विस्ट देखील येण्याची शक्यता आहे। कारण एकीकडे भास्कर जाधव यांचं विधानसभेसाठी विरोधी पक्ष नेता म्हणून नाव गेलं होतं, सतीश पाटील यांचं वरच्या सभागृहामध्ये म्हणजे परिषदेमध्ये नाव गेलं होतं। मात्र दोघांच्या नावावर सध्या विरोध असल्याचं बघायला मिळत आहे। आणि एकूणच नवीन नावं सध्या पुढे येत आहेत की विधानसभेमध्ये काँग्रेसचं विरोधी पक्ष नेता पद द्यावं, त्यासाठी विजय वडेट्टीवार यांचं नाव पुढे येत आहे। तर विधान परिषदेमध्ये शिवसेनेला विरोधी पक्ष नेता पद द्यावं, त्यासाठी अनिल परब यांचं नाव पुढे येताना बघायला मिळतंय। ठीक, वैदेही धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर भाजप ही मोठी खेळी खेळत आहे, महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय असा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे।